तरी पण आमचे महापुरुष गिळंकृत करण्यासाठी समरसता आणलीच ना. म्हणजे ते काही शेवटी ते त्यांना माहिती आहे की तुम्हाला जर आपलंसं करायचं असेल तर तुम्हाला काय दाखवलं पाहिजे तुमचे महापुरुष, आणि तुमचे महापुरुष त्यांच्या विचाराने सांगायचे. हा सुद्धा एक प्रयोग झालेला आहे. प्रश्न असा आहे की जगभर बदललेली परिस्थिती काय आहे, आज आपल्या देशातली परिस्थिती काय आहे, आणि मी तुम्हाला सांगतो की मी जाहीर भाषणामध्ये सांगितलेली गोष्ट की या देशातले लोक सकाळी उठल्यानंतर घरात पूजा करतात, तुळशीला पाणी घालतात, आरती करतात, गंध लावतात, टिळा लावतात, उदबत्ती लावतात, कापूर लावतात, वेगवेगळ्या प्रकारचे गंडे दोरे घालतात. ते नैसर्गिकच सकाळपासून बाहेर पडताना धार्मिक असतात, नैसर्गिकच. चायना 1990 मध्ये साम्यवादी राष्ट्र असल्यामुळं भारतापेक्षा कमी जीडीपी होता. आज 2022चा डिक्लेअर जीडीपी त्यांचा 12 लाख, बरोबर आहे ना, ट्रिलियन डॉलर्स. आणि आमचे पंतप्रधान म्हणतात की भारताची इकॉनॉमी 5 ट्रिलियन डॉलरची करायची आहे. स्वप्न आहे. ही पृथ्वी कधी निर्माण झाली याच्यावर संशोधन सुरू आहे. माग काय झालं आणि पुढं काय होणार आहे हे जगभर चर्चेचा विषय असताना आमच्याकडे मात्र वेगळं दिसतं. म्हणजे 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये रेनिसान्स झाला असं म्हटलं जातं, आणि तिथं धर्माचं 1000 वर्ष हे अंधकार युग असं मानलं गेलं, आणि म्हणून त्यांनी जगावर राज्य केलं. मी सध्या एक विषय मांडत असतो. आता माझं सामाजिकडून वेगळा विषय गेलेला आहे, तो म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुका. आता जगच आपले असं मी मानतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस म्हटले होते, अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलुका. मग आता जर शिवाजी महाराज जन्माला आले तर ते काय म्हणणार नाही तंजावर पेशावर, कारण त्यांना आता जग माहिती आहे. आणि म्हणून त्याची व्याप्ती लक्षात घेता अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुका आपला. मला असं वाटायला लागल्यानंतर मी सहज अभ्यासाअंती असं माझ्या लक्षात आलं की 44 देशाच्या युरोप खंडाचे आज स्वतःचे मालकीचे 56 देश आहेत. किती लोकांना माहिती? आम्ही इथं जातीत भांडतोय, इथं धर्मात भांडतोय, अनेक कारणाने आम्ही वेगवेगळे, तुम्ही जे मगाशी सांगितलं क्रायसिस, मग त्या संघटनेमध्ये सुद्धा असतील. खरं तर विचारधारेवर साहेब कुठंच क्रायसिस नाही झाले. संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा 2 गट येतात. मी पण त्यातला एक नालायक माणूस आहे. परंतु संघर्ष काय आहे की राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेडचा काढू नये. जर काढायचं असेल तर प्रस्थापित कुठंतरी राजकारणामध्ये जाऊन तुम्ही विचारधारेशी प्रामाणिक राहून राजकारण करा. परंतु संभाजी ब्रिगेड सुद्धा राजकीय पक्ष झाला. दुर्दैवाने मला तो पक्ष झाल्यानंतर संघटना वाचवण्यासाठी परत काम करायला सुरुवात करावी लागली. परंतु इंटेलेक्च्युअल क्रायसिस नाहीये, क्रायसिस इंडिव्हिज्युअल आहेत असं मला वाटतं. आमच्या महापुरुषांच्या विचाराबद्दल कुणाच्यातही मला तरी वितुष्टा किंवा राग किंवा काय दिसत नाही. अर्थात विरोधी विचार जे पुरोगामी प्रतिगामांमध्ये संघर्ष आहे, तरी पण आमचे महापुरुष गिळंकृत करण्यासाठी समरसता आणलीच ना. म्हणजे ते काही शेवटी ते त्यांना माहिती आहे की तुम्हाला जर आपलंसं करायचं असेल तर तुम्हाला काय दाखवलं पाहिजे तुमचे महापुरुष, आणि तुमचे महापुरुष त्यांच्या विचाराने सांगायचे. हा सुद्धा एक प्रयोग झालेला आहे. प्रश्न असा आहे की जगभर बदललेली परिस्थिती काय आहे, आज आपल्या देशातली परिस्थिती काय आहे, आणि मी तुम्हाला सांगतो की मी जाहीर भाषणामध्ये सांगितलेली गोष्ट की या देशातले लोक सकाळी उठल्यानंतर घरात पूजा करतात, तुळशीला पाणी घालतात, आरती करतात, गंध लावतात, टिळा लावतात, उदबत्ती लावतात, कापूर लावतात, वेगवेगळ्या प्रकारचे गंडे दोरे घालतात. ते नैसर्गिकच सकाळपासून बाहेर पडताना धार्मिक असतात, नैसर्गिकच. मग जे सण उत्सव येतात ते धर्माप्रमाणे करतात. मग लग्न असेल, क्रियाकर्म असेल, कुठलाही असं खाजगी कार्यक्रम असेल, तो सुद्धा धर्माच्याच कृतीप्रमाणे करतात. आणि म्हणून इथले बहुसंख्य लोक धार्मिक असल्यामुळं त्यांना असं वाटतं की आमचा धर्म धोक्यात आलेला आहे. मुळात तो आलाय का? नाही. 15% लोकांची भीती बाळगायचं काहीच कारण नाहीये. आपण जे 85 विरुद्ध 15% आपलं जे इक्वेशन होतं तेच आता त्यांनी 85% विरुद्ध 15 त्यांचं वेगळं इक्वेशन मांडलेले. आणि मग प्रॉब्लेम असा झालेला आहे की इथं जे सामाजिक समतेची तत्व आहेत त्याला धोका निर्माण झाला.
सामाजिक समतेमध्ये इथल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म जात बाजूला ठेवून समान न्याय मिळला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण धर्माचं राजकारण या देशामध्ये चालू असताना घटनेला ते अभिप्रेत नाहीये. हे धर्मनिरपेक्ष राज्याची आपल्या घटनेमध्ये तरतूद असताना तरी सुद्धा तशा प्रकारचे पक्ष आणि संघटना चालतात आणि त्याला मान्यता दिली जाते. हे फार दुर्दैव आहे. आज 140 कोटी लोकसंख्या आहे. 140 कोटी लोकसंख्या सर, आपण 2050 मध्ये 100% 200 कोटी आणि आपण चायनाला ओव्हरटेक करणार हे सुद्धा ठरलेले आहे. म्हणजे मी माझ्या व्याख्यानामध्ये सध्या अर्थकारणावर बोलत असल्यामुळं चायना 1990 मध्ये साम्यवादी राष्ट्र असल्यामुळं भारतापेक्षा कमी GDP होता. आज 2022चा डिक्लेअर GDP त्यांचा 12 लाख, बरोबर आहे ना, ट्रिलियन डॉलर्स. आणि आमचे पंतप्रधान म्हणतात की भारताची इकॉनॉमी 5 ट्रिलियन डॉलरची करायची आहे. मला स्वप्न आहे. तुम्ही विचार करा, जगातल्या एकूण व्यापारातला 28% आणि एकट्या अमेरिकेतला 76% व्यापार चायनाने ताब्यात घेतलेला आहे. आमच्या समोर नेमके प्रश्न काय? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून एका वेगळ्या विचारसरणीकडे न्यायचं. मग राष्ट्रवाद असेल नाही तर धर्मवाद असेल, ही एक अफूची गोळी आहे असं म्हटलं गेलं. आणि आमचे सगळे लोक त्याच्यात, म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया पाहिली तर ते इतक्या प्रकारचं लिखाण करतात, एवढं धार्मिक करून टाकतात. म्हणजे शिकलेला माणूस शहाणा असतो असं मी मानत नाही, कारण शहाण्या माणसाला शहाणपणा आला असं जर असेल तर त्याच्या कृतीत बदल करतो. म्हणजे वॉल्टियर नावाचा एक युरोप खंडामध्ये विचारवंत होता. वॉल्टियरनी चर्चच्या विरोधात बंड केलं आणि व्हॅटिकन सिटीमध्ये त्यांनी आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर तिथला जो पोप आहे व्हॅटिकन सिटीचा, तो सगळ्यांना समोर जायला, कारण तो धर्माचा नेता होता, तो काय आपला राजकीय नेता नव्हता. तो सगळी जनता आली, तो आला समोर. वॉल्टियरला म्हणला, ये वॉल्टियर तुझं काय म्हणणं आहे? सगळे लोक समोर होते, गर्दी होती भरपूर. वॉल्टियरला म्हणला तुझं काय म्हणणं आहे? मग वॉल्टियरनी सांगितलं की चर्चच्या माध्यमातून अशी अंधश्रद्धा पसरवली जाते, असं शोषण केलं जातं, याच्या विरोधात मी बंड केलं. तर चर्चमध्ये पोप महत्वाचा आहे. पोपनी सांगितलं, अरे वॉल्टियर तू विसरलास, तू अनाथ मुलगा, तुझ्या आई वडिलांनी ह्या पायरीवर तुला सोडलं होतं, तुला मी लहानाचा मोठा केला, तुला शिकवलं, तुला अन्न पाणी घातलं, तुला शहाणं केलं आणि तू आज आमच्या विरोधात बंड करतो, हे काय बरोबर नाही. वॉल्टियरनी 1 मिनिटात सांगितलं पोपला की यू आर डुईंग युअर ड्युटी अँड आय एम डुईंग माय ड्युटी. तुम्ही तुमच्या चर्चची जबाबदारी होती अनाथ मुलांना सांभाळायची, ती तुम्ही केलेली आहे. मला लहानाचं मोठं करायचं तेही केलेलं आहे आणि तुम्ही मला शहाणं करायचं तेही केलेलं आहे. पण शहाण्या माणसाने कसं वागायचं ते काम मी केलं. यू आर डुईंग युअर ड्युटी अँड आय एम डुईंग माय ड्युटी. जोपर्यंत आमचे लोक ही भूमिका घेणार नाहीत, कारण आपण उपकाराखाली दबलेलो आहे, ते कसल्याही प्रकारचे असतील, आपल्याकडे ती मानसिकता आहे. आपली अजून मानसिकता दुय्यम स्तराची आहे आणि म्हणून बंड करायला गेलो तर लोक म्हणतील बंडखोर. आता तुम्ही मला सांगता की मुलूक मैदानी तोप ती कुठं होती, काय होती मला माहित नाही, पण तिचा बॉम्बगाळा असायचा, लांबपर्यंत पडत होता, म्हणून तिला मुलूक मैदानी म्हणतात. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या सभा झाल्यानंतर सुद्धा त्यांना अटक करा म्हणणारा मी एकटाच आहे. आणि तेही या कारणाने नाही, या कारणाने मी सांगितलं की भारतीय संविधानाच्या समतेला आणि बंधुत्वाला धोका निर्माण झालेला आहे आणि ती चौकट सुरक्षित राहिले पाहिजे. हे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाप्रमाणे राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे. तुम्ही भोंग्यावर बोलताय का 40वर, ते मी बोललोच नाही. मी बोललो घटनेवर आधारित. पण किती लोकांनी घटना वाचली आहे, किती लोकांनी घटना पाहिली आहे. राज्यकर्त्यांपैकी कितीतरी लोकांना घटना वाचायला सुद्धा वेळ नाही. आणि मग ते म्हणतात की ब्रिगेडी विचार. ब्रिगेडी विचार काही विध्वंसाचे विचार नाहीये, ते विद्रोहाचे विचार आहे. आणि विद्रोह आणि द्रोह आणि विध्वंस मध्ये फरक आहे. विद्रोही तुकाराम पुस्तक ज्यावेळेस बंदी घालावं अशी मागणी झाली त्यावेळेस आम्ही पुढाकार घेतला. डॉक्टर आ साळुंके सरांचा कार्यक्रम पुण्यात ठेवला. त्या कार्यक्रमाला आपले सगळे लोक आले होते. त्यांना विचारलं की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं, त्यावेळेस डॉक्टर आ साळुंकेंनी सांगितलं की विद्रोह आणि द्रोह मध्ये फरक आहे. विद्रोह हे व्यवस्थेच्या विरोधात बंड आहे, अन्यायाच्या विरोधात बंड आहे, शोषणाच्या विरोधात बंड आहे.
त्याला विद्रोह म्हटलं जातं. द्रोह ही गद्दारी आहे आणि आम्ही विद्रोह केला पाहिजे, आम्ही बंड केलं पाहिजे. आम्ही बंड केलं. शिवाजी महाराजांनी मुघली व्यवस्थेच्या विरोधात, आदिलशाहीच्या विरोधात, कुतुबशाहीच्या विरोधात, निजामशाहीच्या विरोधात बंड केलं, म्हणून स्वराज्य आणि स्वातंत्र्य जन्माला आलं. छत्रपती शाहू महाराजांनी शोषण व्यवस्था आहे, आम्हाला अधिकार नाकारत नाही, बंड केलं, म्हणून शाहू महाराजांचं आपण नाव घेऊ. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून बंड केलं, सत्य लोकांना सांगायचा प्रयत्न केला, सार्वजनिक सत्य धर्माची मांडणी केली, म्हणून महात्मा फुले आमची प्रेरणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास केला. इथलं समाजकारण, इथलं धर्मकरण, इथलं राजकारण, इथलं संपूर्ण साहित्य. गमतीने तर काही वेळेस ते रमाबाईचा एक किस्सा सांगितला जातो, मला नक्की माहित नाही घडला का नाही, पण तो भावनिक आहे. एकदा एक बाबासाहेब जिथं राहत होते तिथे एक पेशंट आजारी होतं, म्हणजे खूपच आजारी असल्यामुळं ती वार्ता रमाबाईला कळली. रमाबाईंनी म्हणले, अहो तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्ही का नाही जाऊन तपासत? तर ते म्हणले, अगं रामा, मी तसला डॉक्टर नाहीये, मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. आता ही खरी गोष्ट खोटी मला माहित नाही, पण निश्चित त्याच्यातनं बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यांनी विचारलं रमाबाईंनी की पुस्तकाला काय आजार होतो का? तो हो, या देशातल्या पुस्तकांना आजार झालाय, म्हणूनच बाबासाहेब पुरंदरेच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. आणि हे आंदोलनाची सुरुवात बामसेफच्या विचारधारेतनं झाली होती, खापर्डे साहेबांच्या दृष्टिकोनातनं झाली होती. त्याचं कारण हे आहे, कारण सुरुवात तुम्ही करून दिलेली, निस्ताराला आम्हाला लागते. काय केलं तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, यातून बहुजनांचं ब्राह्मणीकरण, एक षडयंत्र लावलं काम. मग केला आम्ही शोध. अरे दादोजी कोंडदेव कुठून आला? ते मूळ कागदपत्रात कुठंच नाहीये, शिवभारत मध्ये नाही, बुद्धभूषण मध्ये नाही, कुठंच नाही. म्हणजे शहाजी महाराजांचं चरित्र परनाल पर्वत ग्रहण आख्यान जयराम पिंडेने लिहिलेलं, शिवाजी महाराजांवर लिहिलेलं शिवभारत हे त्यांच्या दरबारामध्ये, म्हणजे फर्स्ट हँड डॉक्युमेंट. आणि त्या दोघांना कौतुक करणारं त्यांच्या राजकारणावर, त्यांच्या शौर्यावर लिहिलेलं बुद्धभूषण आहे. बुद्धभूषण मध्ये सुद्धा दादोजी कोंडदेवचं नाव नाही, पत्र व्यवहारामध्ये नाही, पण दादोजी कोंडदेव गुरु, शिक्षक, पालक आणि मग अन्य अशा गोष्टी. पहिल्या टप्प्यात ते केलं. दुसऱ्या टप्प्यात गुरुपदी रामदास बसवले. रामदास महाराष्ट्रातच नव्हते, फक्त एक पत्र सापडतं 1672चं, त्याचीही विश्वासार्हतेबद्दल प्रश्न आहे. कारण 74ला शिवाजी महाराज छत्रपती झाले, 72ला हे शिव छत्रपती लिहितात, तर ते संशयास्पद पत्र आहे. आता त्याच्यानंतर मग गागा भट्ट आले, म्हणून शिवाजी महाराज राजे झाले. म्हणजे तुम्हाला त्यांच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही, अशा प्रकारची तुमच्या महापुरुषाची प्रतिमा बनवली. नैसर्गिक तुम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवता, त्यांना गुरु, शिक्षक सगळी मान्यता देता. तर संघर्ष असा एकाएकी उभा राहिला नाही. कदाचित बामसेफच्या मी संपर्कात आलो नसतो तर कदाचित मला ती दृष्टी आली नसती, तशा प्रकारचा विचार करण्याची मला संधी मिळाली नसती. मग मी बाबासाहेब पुरंदरेंचा सुद्धा भक्त झालो असतो तर काय आश्चर्य वाटायचं कारण नाही. परंतु ज्या वेळेस चिकित्सक बुद्धी आली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की डॉक्टर जयसिंगराव पवारांनी 4 पानं शिवाजी युनिव्हर्सिटीला दादोजी कोंडदेव हे गुरु, शिक्षक, पालक असल्याची त्यांची आहेत, अशा परिस्थितीत मी त्यांना आग्रह धरला, पण ते नाही म्हणत होते. मग शेवटी सरांना मी विचारलं, सर तुम्ही तर स्वतःला शाहू भक्त म्हणता. ते म्हटले, हो मला अभिमान आहे, मी शाहू भक्त आहे. मी 1200 पानाचा शाहू स्मारक ग्रंथ लिहिला, आयुष्यातलं सगळ्यात मोठाचा आनंदाचा क्षण मला त्याच्यामुळे मिळाला. म्हटलं सर क्षमा करा, पण शाहू महाराज शास्त्र जगद्गुरूच्या जाहीरनाम्यामध्ये पान नंबर अमुक मध्ये खालनं 4थी ओळ आहे, त्याच्यात ते असं म्हणतात की दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. याला इतिहासात पुरावा नाही, ही ब्राह्मणांची कल्पकृती आहे, कल्पकता आहे. म्हणलं साहेब ते शाहू महाराजांचं असं मत आणि तुमचं असं मत. नाही नाही, मला शाहू महाराज इतिहासकार नव्हते. म्हणलं मान्य आहे ना, शाहू महाराज इतिहासकार नव्हते, पण वारसदार होते ना. आणि मग तुम्हाला सांगतो की जयसिंगराव पवार सरांनी अभ्यासांती पुण्यात येऊन, सर साक्षीदार आहेत मगरे सर, पुण्यात येऊन त्यांनी सांगितलं की ते पालक शिक्षक नव्हते, ते साधे एक कारकून होते, तेही आदिलशाहचे नोकर होते. तर हे सांगायला, परिवर्तन करायला सरांनी खूप मोठं मन दाखवलं, कारण चूक झाली असेल तर बदल केली पाहिजे. म्हणून इथली जी काही मानसिकता आहे, जी विचारसरणी आहे,
ती तुम्ही कुणाच्या संपर्कात येता. सराउंडिंग मेक्स द मॅन. माणसं कशी घडतात. आज मी DK खापर्डे साहेबांबरोबर आलो, तुम्ही म्हटलं ते खरं आहे, बसनी प्रवास केलाय मी, एसटी स्टँडवर तासन तास बसलेलो आहे, मिळेल त्या साधनाने प्रवास केला, मिळेल त्या साधनाने म्हणजे आम्ही कधी कधी तर ट्रकनी सुद्धा 1-2 वेळा प्रवास करायची वेळ आली बस बंद पडल्यानंतर, तेवढ्या सुविधाच नव्हत्या. खापर्डे साहेबांचा सहवास लाभला, त्याच्यामुळे माझ्या विचारसरणीमध्ये बदल झाला. मी काही हिंदुत्ववादी झालो असतो तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. त्या काळामध्ये माझ्या आसपास जे काही सगळं चाललं होतं ते तशाच प्रकारचं होतं. पण सुदैवाने मी बामसेपच्या संपर्कात आलो. बामसेपच्या संपर्कात आल्यानंतर पुढं मला संभाजी ब्रिगेडची संधी मिळाली. संभाजी ब्रिगेडची संधी मिळाल्यानंतर त्या संघटनेच्या विचारधारेमध्ये मराठा सेवा संघाने सुद्धा ही विचारधारा स्वीकारली. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ती दिशा दिली आणि आपण त्या विचाराने पुढे गेलो. तर खापर्डे साहेबांचं जे आईंनी आता सांगितलेलं स्वप्न होतं की मराठा समाजामध्ये जे परिवर्तन झालं पाहिजे, ती आता परिवर्तनाची लाट सुरू आहे. अजून काही मोठा टप्पा आहे. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या विचारधारणेच्या मी तुम्हाला सांगितलं की हिंदुत्वाचं आकर्षण का राहतं, तर नैसर्गिकच आपण त्याचं पालन करतो आणि नैसर्गिक पालन करण्यामुळं आपल्याला जर कोणी सांगितलं त्याला धोका आहे तर त्याला असं वाटतं की बाबा हे वाचवलं पाहिजे. आणि आपण सुद्धा अनेक वेळा चुकतो. आपण बालवाडीतल्या विद्यार्थ्याला 10वी-12वीचा अभ्यासक्रम शिकवायला जातो. चुका अशाच होतात. अत्यंत भावनिक लोक असतात, अत्यंत धार्मिक लोक असतात, त्यांना तुम्ही अचानक काहीतरी सांगितलं धक्का देणार, ते तुमच्या विरोधात जातात. ही घडलेली गोष्ट आहे. 2005ला शिवधर्माच्या निमित्ताने महाराष्ट्रभर मी फिरत असताना असंख्य लोकांनी विरोध केला. 3 वेळा माझ्या सभा बंद पाडायचा हल्ले झाले माझ्यावर, कोल्हापूरला, बेळगावला आणि भोसरीला. कारण त्यांना असं वाटायचं की हा काय, हा कोण लागून गेला. परंतु विचारांती ज्यावेळेस चर्चा झाली, चर्चांती त्यांनी मान्य केलं की आम्हाला माहीतच नाही. म्हणजे त्यांचं अज्ञान आहे हे तुम्ही त्यांना हळूहळू सांगितलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर आ साळुंकेंनी आम्हाला समजून नंतर सांगितलं, ते महत्वाचं होतं. ते असं होतं की मित्रांना शत्रू करू नका. यार सोनवणे सर, सध्या आपले मित्र शत्रू झालेले. मगरे सर, आपले मित्रच आपले शत्रू झाले. हे सगळ्या चळवळीच्या क्रायसिस बद्दल तुम्ही बोलला, हे खरं आहे आणि हे स्पष्ट बोललं पाहिजे. आपण आपल्या मित्रांना समजून का घेत नाही, समजून का घेत नाही? आपण आपलीच माणसं तोडतो का? आपल्या माणसांना आपण जोडून का घेत नाही? मी भलेही संभाजी ब्रिगेडच्या एका गटाचं काम करत असलो तरी मी 4-5 वर्षापासून सातत्याने डायलॉग ठेवलेला आहे. मीटिंग्स करतोय आणि चर्चा करतोय की या आपण परत बसू, आपण चर्चा करू, आपण विचार करू आणि आपण हे विचार आपल्यासाठी नाही तर पुरोगामी प्रतिगामी संघर्षासाठी आपण एकमेकांनी योगदान दिलं पाहिजे. सध्या आपल्या चळवळीचं दुर्दैव असं आहे की ते एकमेकालाच जास्त दुष्ण देतात. तो चुकला, तो अमुक केला, त्यांनी हे केलं, त्यांनी, आणि नसलेल्या अनेक गोष्टी तुमच्या अंगावर खपवल्या जातात. आणि म्हणून चिकित्सा केली पाहिजे. आणि कृपा करून मी तुम्हाला सांगतो की सोशल मीडिया हे ना मर्यादित वापरा. मी PR सर, मी तुम्हाला सांगतो की लॉकडाऊनमध्ये जे माझ्या घरातले 6 पेपर बंद झालेत, अजून लावलेले नाही आणि TV सुद्धा लावला जात नाही. हे दोन्ही गोष्टी बंद झाल्यामुळं मन शांती मिळते. आणि म्हणून चांगली जवळपास लॉकडाऊन मध्ये 40 पुस्तकं वाचली. 40 पुस्तकं वाचली सर. आणि मला आनंद आहे की परत नव्याने काही ज्ञान घेण्याची संधी मिळाली. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला की नॅशनलिस्ट नेटिव्ह फाउंडेशन असेल, फेडरेशन असेल किंवा आता सर जी काही आंदोलनं करतात, आम्ही सगळेजण खऱ्या अर्थाने डिबेट, डिस्कशन्स सारखं चालू ठेवलं पाहिजे. आणि PR सर तुमची जास्त जबाबदारी, कारण इंटेलेक्च्युअल लोक तयार करावं लागतील. ते काय आकाशातनं पडणार नाही. लोकांना इंजिनियर व्हायचे, लोकांना डॉक्टर व्हायचे, लोकांना अजून काय काय व्हायचे, पण एकालाही सोशल वर्कर व्हायचं नाही.